शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकरी बंधूंचा आता जवळ-जवळ 80-90% शेतकरी बंधूंचा आंबिया बहाराचं जे आहे ते कटिंग झालेली आहे, हार्वेस्टिंग झालेली आहे. आणि आता पुढच्या आंबिया बहाराचं आपण नियोजन कशा पद्धतीने करायला पाहिजे, त्यासाठी मी काही 5 गोष्टी तुम्हाला सांगतो, जेणेकरून त्या गोष्टी जर तुम्ही केल्या, तर तुम्हाला पुढचा आंबिया बहार आहे तो चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं फुटेल, चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल, या गोष्टी व्हाव्या यासाठी आपल्याला ह्या 5 गोष्टी हार्वेस्टिंग नंतर आपल्याला शेतामध्ये करायच्या आहे. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुमच्या शेतातील संत्रा या आगळ्या वेगळ्या सीरीजमध्ये मी करण हाडवळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचा विषय तुम्हाला माहीतच झालेला आहे. तर त्यामध्ये जर आज सांगायचं झालं तर सर्वप्रथम काम जे आहे ते तुम्हाला करायचं आहे, की आपल्या हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपल्या झाडाला एक बोर्डो पेस्ट लावून घ्यायची आहे. बोर्डो पेस्ट कशासाठी हो? तर बोर्डो पेस्ट लावल्यामुळे तुम्हाला डिंक्या रोगाचं जे नियंत्रण आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करता येईल. कारण सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर डिंक्या रोगाचा हैदोस जो आहे संत्रा बागेमध्ये झालेला आहे आणि अशातच शेतकरी बंधूंवर अक्षरशः झाडं काढण्याची वेळ आलेली आहे. कारण डिंक्या रोग झाडाला सर्व पद्धतीने कुमकुवत जातो, खालून कुमकुवत जातं आणि अक्षरशः ते झाड वाढायला लागतं, सुकायला लागतं आणि अशातच आपल्याला जेसीबीच्या माध्यमातून ते झाड आपल्या शेतातून काढून टाकून आपल्याला ते नष्ट करावं लागतं. म्हणूनच आपल्याला बोर्डो पेस्ट लावणे फार गरजेचे आहे. सगळ्यात प्रथम काम आपल्याला ते करायचं आहे हार्वेस्टिंग नंतर. 2 नंबर काय करायचं आहे, तर आपल्याला झाडाची सल काढून टाकायची आहे. आता सल कशासाठी काढायची आहे, की जे काही अनावश्यक ज्या फांद्या आहे, त्या आपण जर काढून टाकल्या, तर चांगल्या पद्धतीनं नवीन फांद्या येतील, नवीन फुटवा येतील, नवीन पालवी येईल आणि चांगल्या पद्धतीचं स्टोरेज त्यामध्ये होईल. चांगल्या पद्धतीची झाडामधून फूट देखील निघेल. त्यासाठी अनावश्यक फांद्या आपल्याला काढून टाकायच्या. अनावश्यक फांद्या काढल्यानंतर आपल्याला सल काढल्यानंतर एक चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे. ज्यामुळे तुम्ही कार्बनडेन्झिम प्लस मॅन्कोजेबचा वापर करू शकता किंवा तुम्ही प्लेन मेटल एक्झिलचा वापर करू शकता किंवा तुम्ही मॅन्कोजेबचा वापर करू शकता, M25चा वापर करू शकता. अशी काही बुरशीनाशके आहेत ज्याचा खर्च कमी आहे, परंतु ती आपल्याला घेणे गरजेचे आहे. कारण जर आपल्याला झाडाचं निर्जंतुकीकरण करायचं असेल, तर बुरशीनाशकाचा वापर हा आपल्याला त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की एक फवारणी देखील करायची आहे. ती फवारणी कशासाठी राहणार आहे, तर आपल्या झाडाला चांगला ताण बसावा, या पानामध्ये चांगला ताण बसावा, त्यामध्ये डिहायड्रेशन चांगलं व्हावं यासाठी ती फवारणी असणार आहे. आता फवारणी करत असताना आपल्याला फॉस्फरस युक्त खताचा वापर त्या फवारणीमध्ये करायचा आहे, जेणेकरून आपल्याला झाडामध्ये चांगला ताण त्या ठिकाणी बसेल. आता फॉस्फरस युक्त खतांचा वापर म्हणजे तुम्ही 05234चा वापर करू शकता. तर 05234चा जर तुम्ही वापर केला तर चांगल्या पद्धतीचं फॉस्फरस असल्यामुळे चांगल्या पद्धतीचं ताण तुमच्या संत्रा या पिकाला बसेल आणि ताण जर चांगला बसला तर नक्कीच तुमची जी फूट आहे आंबिया बहाराची ती अतिशय चांगल्या पद्धतीनं नक्कीच यायला मदत करेल. शेतकरी मित्रांनो सगळ्यात शेवटचं आणि 5वं काम आपल्याला करायचं आहे, की आपल्या संत्रा या पिकामध्ये आपल्याला चांगली जमिनीची मशागत करून घ्यायची आहे. ज्यामुळे तुम्ही रोटर वगैरे मारा किंवा तुम्हाला हे जे काही गवत दिसतंय हे अशा झाडाच्या अवतीभोवती जे गवत आहे ते काढून देखील टाकायचं आहे, जेणेकरून झाडाला चांगल्या पद्धतीचं आपण जे की नंतर खत टाकू पाणी द्यायच्या आधी ते अन्नद्रव्य चांगलं मिळायला पाहिजे. यासाठी आपल्या जमिनीची योग्य ते मशागत करून घ्यायची आहे आणि एरेशन देखील चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये होते. तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी आहे. तर 4 ते 5 गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या आहे. तर ह्या गोष्टी नक्की आपल्याला करायच्या आहे, जेणेकरून आंबिया बहाराचं पुढील जे नियोजन आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल. शेतकरी मित्रांनो, जे काही आपण आंबिया बहाराबद्दल सगळ्या गोष्टी संत्रा पिकावरती हे जी सीरीज चालू केली आहे तुमच्या शेतातील संत्रा, यामध्ये जर तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे. जेणेकरून मी वारंवार जे काही नवीन-नवीन माहिती आपल्या संत्रा या पिकाबद्दल सांगतो, तर ते तुम्हाला वारंवार टाईमवर मिळत जाईल. यासाठी सबस्क्राईब करणे फार गरजेचे आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी. धन्यवाद.